महाराष्ट्रातल्या बदलापूरमधल्या प्रकरणानंतर सगळीकडे संताप होता। लोकांनी फक्त बदलापूर रेल्वे स्टेशनवर येऊनच नाही तर सोशल मीडियावरती देखील प्रचंड प्रतिक्रिया दिलेल्या होत्या। आणि या प्रतिक्रिया फक्त महाराष्ट्रातून येत होत्या असं नाही, तर या प्रतिक्रिया संपूर्ण देशातून उमटत होत्या। अनेक परदेशातल्या भारतीयांनी देखील याच्यावरती प्रतिक्रिया दिलेल्या होत्या। यावेळेला सोशल मीडियावरती आणखीन एक प्रकरण पुन्हा चर्चेत आलं होतं। बदलापूर प्रकरणामध्ये जे झालं त्यानंतर लोकांना आठवण झाली होती ती म्हणजे कोपर्डी प्रकरणाची। कोपर्डी प्रकरण काय आहे, त्याच्यात नेमकं काय घडलेलं होतं ते तर आपण जाणून घेणारच आहोत, त्याच्यावरती पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत। मात्र कोर्टाने कोपर्डी प्रकरणातल्या आरोपीसाठी त्याला लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जावं असं का सांगितलंय हे देखील आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। कोपर्डी प्रकरणामध्ये आपण बघितलं होतं की 15 वर्षाच्या शाळेत जाणाऱ्या एका मुलीवरती 3 माणसांनी अत्याचार केले आणि त्यानंतर तिची हत्या केली। तिच्या शरीरावरती इतक्या जखमा होत्या की त्या अगदी कोणाला बघवतही नव्हत्या। हा सगळा अत्याचार झाल्यानंतर अहमदनगरमध्ये सत्र न्यायालयानं या 3 आरोपींना फाशीची शिक्षा दिली होती। हे सगळं प्रकरण लोकांना आठवलं ते बदलापूरमधली जी घटना घडली, 2 चिमुकल्यांवरती जे अत्याचार झाले त्यानंतर। सोशल मीडियावरती असं म्हटलं जात होतं की कोपर्डी केसमधल्या आरोपींना जी शिक्षा दिली, जी फाशीची शिक्षा दिली, तीच बदलापूर प्रकरणातही देण्यात यावी। हे सगळं सुरू असतानाच आता याच्यातला म्हणजे कोपर्डी प्रकरणामधला जो आरोपी आहे, जो पुण्यातल्या येरवडा कारागृहात होता, त्याची तब्येत खालावल्याचं समोर आलं आणि त्यावरती आता हायकोर्टानं काय सांगितलंय तेही आपण जाणून घेऊयात। येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये कोपर्डी प्रकरणातील आरोपीला तातडीनं ससून रुग्णालयात घेऊन जावं असे आदेश कोर्टाकडनं देण्यात आलेत। आरोपीची प्रकृती हलवत असल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयात घेऊन जा असं सांगण्यात आलं। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर नितीन गोपीनाथ भैलुमे हा जो आरोपी होता त्याची जी याचिका होती त्याच्यावरती सुनावणी सुरू होती। नितीन भैमुले याला अहमदनगर सत्र न्यायालयानं 2017 मध्ये जसं मी म्हटलं कोपर्डी बलात्कार आणि खून म्हणजे हत्या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती। भैलुमेची बाजू मांडणारे वकील विजय हिरेमठ, अदिती उनियाल आणि स्वराज जाधव यांनी सांगितलं की भैलुमे न्यूरोलॉजिकल समस्यांमुळे ग्रस्त आहेत। 2022 पासूनच त्याची प्रकृती जी आहे ती खराब होतीये असं याच्यात सांगण्यात आलं। हिरेमठ यांनी असं देखील कोर्टामध्ये सांगितलं की भैलुमे यांना पॉलिन्यूरिटिसचं जे निदान आहे ते झालेलं आहे आणि हा आजार हा इतर अनेक रोगांची जी उपस्थिती आहे ती दर्शवतो, म्हणजेच HIV सारखे संसर्ग आणि मल्टिपल स्क्लेरोसिस सारख्या गंभीर आजारांचा समावेशही याच्यामध्ये आहे आणि म्हणूनच याचिकाकर्त्याला तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेणं आवश्यक आहे असं देखील हिरेमठ यांनी सांगितलं। आता यानंतर याच्यावरती कोर्टाने काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेणारच आहोत सविस्तरमध्ये। आपल्याला माहिती आहे की कारागृहांमध्ये डॉक्टर्स असतात आणि ते जेव्हा अशी शिफारस करतात की एखाद्या आरोपीला तपासणीनंतर त्याला खरंच गरज आहे रुग्णालयात घेऊन जायची, त्यानंतर त्याला गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं जातं। आणि म्हणजे कोपर्डीतला जो आरोपी आहे त्याच्या प्रकरणामध्येही असंच झालेलं होतं की कारागृहातल्या डॉक्टर्सनी जेव्हा त्याची तपासणी केली त्यावेळेला त्यांनी कारागृहाच्या प्रशासनाला हे सांगितलेलं होतं की तुम्ही याला लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जा, म्हणजे आपल्याला घेऊन जाणं गरजेचं आहे किंवा याला तिथं जाऊन उपचारांची गरज आहे। मात्र गेल्या 8 महिन्यांपासून भैलुमे हा जो आरोपी आहे त्याला हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात घेऊन गेलं नाही आणि म्हणूनच ही जी गोष्ट आहे ती कोर्टाच्या निदर्शनास हिरेमठ यांनी आणून दिलेली होती। हिरेमठ यांची ही सुनावणी घेतल्यानंतर खंडपीठानं भैलुमे यांना लवकरात लवकर ससून रुग्णालयात घेऊन जा असे निर्देश जे आहेत ते दिलेले होते। यावेळेला कोर्ट आणखीन काय म्हटलं तर यावेळेला कोर्टाने असं म्हटलेलं आहे की आम्ही हे देखील स्पष्ट करतोय की याचिकाकर्त्याला ससून हॉस्पिटलमध्ये पुण्यात घेऊन जावं किंवा त्याला तिथे नेण्यात यावं आणि कारागृह प्रशासन हे असं कुठलंही असं हे तुम्ही एस्कॉर्ट उपलब्ध नाहीये किंवा अशा प्रकारची कुठलीही जी कारणं आहेत ती तुम्ही यावेळेला देऊ शकत नाही। त्याच्यामुळे बदलापूर प्रकरणात जे झालं त्यानंतर कोपर्डी प्रकरणाची आठवण सगळ्यांना झालीच होती। मात्र आता कोर्टाने देखील हा जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जावं अशा प्रकारचे जे निर्देश आहेत ते यावेळेला दिलेले आहेत। प्रशासनाकडनं 8 महिने त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला उशीर करण्यात आलेला होता कारागृह प्रशासनाकडून आणि त्याला लवकरात लवकर तिथं घेऊन जावं असे निर्देश जे आहेत ते कोर्टाकडनं देण्यात आलेले आहेत। मात्र अहमदनगरमध्ये जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं होतं त्यानंतर सत्र न्यायालयाकडनं त्या 3ही आरोपींना
फाशीची जी शिक्षा आहे ती देण्यात आलेली होती। मात्र त्यांच्या फाशीच्या शिक्षेची जी पुष्टी आहे ती अद्याप मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्याच्यामुळे याच्यावरती निर्णय घेण्यासाठी किंवा याच्यावरती ही जी केस आहे ती सुरू आहे, त्यांची जी फाशीची जी शिक्षा आहे ती त्यांना देण्यात आलेली जरी असली अहमदनगर सत्र न्यायालयाकडनं, तरीही मुंबई कोर्टानं मात्र अजून ते केलेलं नाहीये। त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण आता पुन्हा एकदा याच्यात चर्चा सुरू होते का, याला पुन्हा एकदा एक वेगळा रंग येतो का, हे बघणं गरजेचं ठरणार आहे। कारण बदलापूर प्रकरण झाल्यापासून इतर सगळी जी प्रकरणं होती ती सगळ्याच प्रकरणांकडे लोकांचं लक्ष जे आहे ते पुन्हा एकदा वेधलं गेलंय। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? कोपर्डी प्रकरणामधल्या आरोपीला 8 महिने उपचार न मिळणं हे योग्य होतं का? या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि इतर असेच विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करा।